नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कंबाईनची पूर्वपरीक्षा काल पार पडली. त्यानंतर आन्सर की तुम्ही चेक केले असेल. आता ही आन्सर की आयोगाची नाही आहे, टेंटेटिव्ह आन्सर की जी यूट्यूबवरती किंवा इतर सोर्सेस मार्फत तुम्ही जर चेक केले असेल तर बहुतांश विद्यार्थ्यांना आपला स्कोर टेंटेटिव्ह तरी कळालेला आहे. तर विषय राहतो आता कट ऑफ किती लागेल. तर मुळात हा जो काही कट ऑफ मी सांगणार आहे तो अंदाजित आहे. याच्यामध्ये त्याच्या अनुषंगाने फेरफार होऊ शकतो, पण हा अगदी फेरफार क्वचित किंवा 1-1.5 मार्काचा फरक होऊ शकेल. तर आता मी हा टेंटेटिव्ह मागच्या वर्षांचा काही अभ्यास करून आणि जाग्यांची संख्या आणि काठिण्य पातळी या 3 गोष्टींचं मिश्रण करून मी याच्यावरती भाष्य करणार आहे. तर साधारणपणे जास्त वेळ न घालवता आपण याच्यावरती चर्चा करूयात. तर एकूण यावर्षी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की यावर्षी सर्व जागांचा कट ऑफ एकत्रित लागणार आहे. मग हा कट ऑफ नेमका किती लागेल तर मी आता इथं सांगतोय त्या गोष्टी बघा. ओपन मेल याचा जो कट ऑफ आहे तो साधारणपणे 54 +- 1 होऊ शकतो. ओपन फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 48 ते 49 या रेंजमध्ये लागू शकतोय. आता ओबीसीचा जर विचार केला तर ओबीसीचा सेम लागतो कट ऑफ. यामध्ये 54 +- 1 होऊ शकतो मेलसाठी. फिमेलचा जर विचार केला आपण तर 48 ते 49 फिमेल ओबीसी कट ऑफ लागू शकतो. ठीक आहे. आता एससी आणि एसटी या 2 प्रवर्गांसाठी एससीचा जर विचार केला आपण तर मेलसाठी 50, फिमेलसाठी 47 आणि याच पद्धतीमध्ये एसटीचा जर विचार केला तर साधारणपणे 48 मेलसाठी आणि 46च्या आसपास हा फिमेलचा कट ऑफ लागू शकतो. असा अंदाजित कट ऑफ मी तुमच्या समोर ठेवतोय. इतर जो प्रवर्ग आहे नेमका जो कट ऑफ आहे तो तुम्हाला जर हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये त्या संदर्भात कमेंट करा. तर आणि एक महत्वाचा जो कॅटेगरी राहते ते म्हणजे स्पोर्ट्सच्या बाबत. स्पोर्ट्स साधारणपणे 37-38च्या आसपास हा स्पोर्ट्स कॅटेगरीचा कट ऑफ व्हॅरी होण्याचे चान्सेस आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्याला पुढची रणनीती आखता येऊ शकेल. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक्स नक्कीच करा. सो लायन्सली थँक्स फॉर वॉचिंग.